हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. आई जिजाऊंचे पुत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायच्या, छत्रपती शिवाजी महाराज की, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, रणधुरंधर, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य त्यांचे मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य त्यांचे मनामनात. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. नमस्कार, माझे नाव कार्तिकी कबीरदास हेडे. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करीत आहोत. 19 फेब्रुवारीला कित्येकांनी शिवरायांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल. मी असं म्हणणार नाही की त्यांचा फोटो स्टेटसला ठेवू नका, पण जर तुम्हाला त्यांचा फोटो कायमच ठेवायचा असेल ना, तर तो कायमच आपल्या हृदयात ठेवा. मित्रांनो, आज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते. मल्लममध्ये सय्या महिलेला धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या, कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्य संपन्न तरुण सुनेला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाईला आहे. गड आला, गड जिंकला यापेक्षा तानाजी मालुसरेंसारखा शूरवीर गमावल्याचे अतीव दुःख होणाऱ्या महाराजांच्या भावभावनांची आजच्या समाजाला गरज आहे. शिवरायांवर अनेक संकटे आली, पण ते कधी खचले नाहीत. मात्र आजचा तरुण थोड्या अपयशाने खचून जातो, निराश होतो. तरुणांनी अपयशाने खचून न जाता, आलेल्या संकटांना न घाबरता दैदिप्यमानाचं यश प्राप्त करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आजच्या देशाला आहे. तसेच आपले दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज, मी त्यांचा इथे उल्लेख का करते, कारण त्यांना देखील 40 दिवस मरण यातना सहन करत औरंगजेबाच्या दरबारात राहावे लागले होते. मग औरंगजेब सारखं त्यांना कैदी म्हणायचा, पण महाराज म्हणाले, स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत, तू आम्हाला कैदी नाही छत्रपती म्हण. मग ते असे म्हणाले, तुझ्या तंबूतला सोनेरी कळस 2 कोसांवरून दिसतो, पण छत्रपतींच्या जिरेटोपातला तोरा 1000 कोसावरून दिसतो, चमकतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही, विश्वास दाखवतो. छत्रपतींना कोणी मारू शकत नाही, छत्रपतींचे कोणी हाल करू शकत नाही, कारण छत्रपती माणूस नाहीत. छत्रपती एक विचार आहे, विचार, जो विचार स्वराज्याच्या मातीच्या कणाकणात भरून उरलाय. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झोपून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेन की केवळ दाढी मिशी वाढवून, कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी महाराज होत नसतो. त्यापेक्षा शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे विचार आपल्या मनात रुजवून जर आपण आदर्शवंत जीवन जगलो ना, तर शिवरायांचा मावळा आपण नक्कीच होऊ शकतो. शिवरायांचा मावळा आपण नक्कीच होऊ शकतो. अरे कोण म्हणतो मुघलांनी 72 वर्ष राज्य केलं, कोण म्हणते इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्यांना जाऊन सांगा, माझा राजा फक्त 50 वर्ष जगला आणि आज पण त्यांचं राज्य आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजन. धन्यवाद.